आज आपण नगरपालिकेला निवेदन दिलंय, कशा संदर्भात निवेदन दिलेलं आहे? शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं वारंवार आम्ही ह्यांना निवेदन दिलेले आहेत गेल्या 10 वर्षापासून। आधी शहराध्यक्ष अग्निश भैया शिंदे होते, त्यांनी सुद्धा आठवडे बाजारांचं निवेदन दिलेलं होतं नगरपालिकेच्या आधी। आता आपण बघत आहोत आठवडा बाजार जे आहे, आठवड्या बाजारामध्ये इतकी घाण आहे की घाण ती सरकून लोक आज त्या ठिकाणी भाजीपाला आपला विकत आहे। त्या ठिकाणी रोड नीट नाहीत, कट्टे नाहीत, नाली व्यवस्थित नाही, पुन्हा पददिवे नाहीत, अशी भीषण परिस्थिती त्या आठवड्या बाजारामध्ये आहे। आठवड्या बाजारामधले लोक बाहेर येऊन का बसायचं कारण आहे की मध्ये नगरपालिकेची कुठलीही सुविधा, मला जसं कळतंय तसं गेल्या 40-50 वर्षापासून जसा आठवडी बाजार आहे त्याच पद्धतीचा आठवडी बाजार आज सुद्धा भरतोय। घाणीचं सम्राट एवढं वाढलेलं आहे, रोडवर लोक गोरगरीब शेतकरी यायचं कारण एक आहे की मध्ये नगरपालिकेची व्यवस्था व्यवस्थित नाही म्हणून रोडवर यावं लागलंय। ती पुणे सोलापूर हायवे रोड आहे, जर एखादीची काय घटना घडली, एखादा गरीब जर मेला तर त्याची भरपाई नगरपालिका देऊन सुद्धा काही उपयोग नाही, कारण त्याचा घरचा करता कुटुंब शेतकरी बांधव हा मरण पावला तर कोण याला जिम्मेदार। म्हणून आज शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं शिव मॅडम नव्हत्या, गोरे साहेबांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनांची जर त्यांनी एक आठवड्या जर अंमलबजावणी नाही केली तर आम्ही तीव्र पद्धतीनं आमच्या स्टाईलनं काँग्रेसच्या आम्ही आठवड्या बाजारामध्ये आंदोलन करू, एवढंच काँग्रेसच्या वतीनं सांगतो। आज आपण नगरपालिकेला निवेदन दिले, कोणत्या संदर्भात निवेदन दिले? आज उस्मानाबाद धाराशिव शहर काँग्रेसच्या कमिटीच्या तर्फे आठवडी बाजार इथल्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल निवेदन दिलेलं आहे माननीय मुख्याधिकाऱ्यांना। कारण की आठवडी बाजार हा शहरातला, जिल्ह्यातला सर्वात मोठा आठवडी बाजार आपल्याकडे आहे जिल्ह्याचा, आणि दैनंदिन जो बाजार भरतो आणि आठवडी बाजार जो भरतो तिथले लोकांची आणि येणाऱ्या ग्राहकांची नागरिकांची जी गैरसोय होते त्यात नगरपालिकेनं दखल घेणं गरजेचं आहे। पहिले दरवेळेस स्वच्छता ही होत होती, आता तिथली स्वच्छता नाही, दुर्गंधी आहे, डुकरे येऊन बसतात, कुत्रे येतात, त्याच ठिकाणी आपण जाऊन पालेभाज्या खरेदी करतो आणि त्यामुळे लोकांना आज म्हणजे आजारांच्या दवाखान्याची भरती करावी लागायला लागली। तर ह्याला कारणीभूत कोण आहे तर नगरपालिका आहे। कारण की नगरपालिका ह्याच्यावर स्वच्छतेवर नियंत्रण नाही। तर आम्ही ह्यासाठी आज निवेदन दिलेलं आहे आणि जर येत्या 8 दिवसात जर नाही झालं तर मोठ्या प्रमाणात आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। नाव आणि पद सांगा। मी अजर पठाण, काँग्रेस कार्यकर्ता।